आणि आज आम्ही निघालेलो शिमग्यासाठी गावाला. सकाळी सकाळी 6:30 वाजता वंदे भारत होती कणकवलीसाठी. कणकवलीहून पुढे माझं गाव आहे ऑलमोस्ट 2 आवर्सवर. सो पनवेलवरून वंदे भारत पकडलेली. खूप एक्सायटेड होते मी पण वंदे भारतनी जाण्यासाठी, कारण दिस वॉज आय थिंक सेकंड टाईम आय वॉज गोइंग फ्रॉम वंदे भारत. बसल्या बसल्या त्यांनी आम्हाला दिलेला चहा आणि 2 बिस्किट. चहा पिऊन मस्त पूर्ण जी सगळी झोप होती ती सगळी उडाली आणि आम्ही फ्रेश होतो आणि बाहेर बघत बघत बसलेलो. तर ऑलमोस्ट हाफ एन आवर नंतर आम्हाला लगेच मिळालेलं ब्रेकफास्ट. ब्रेकफास्टमध्ये होता गरमागरम उपमा, ब्रेड, कटलेट आणि सॉसेस आणि मफिनसुद्धा होता. एका माणसाला आरामात पुरू शकतो असा ब्रेकफास्ट आहे. कधी कधी ह्यांच्याकडे कचोरी किंवा वडे असतात. टाइम आम्हाला वडा मिळालेला आणि पाव मिळालेला आणि उपमा सुद्धा होता. सो वी एन्जॉयड दॅट आणि थोडंसं रेस्ट केली आम्ही. ब्रेकफास्ट केला, पोट भरलं. त्याच्यानंतर आम्ही थोडासा टाइमपास केला आणि ऑलमोस्ट 11:30च्या आसपास आम्ही उतरलेलो कणकवलीला. तिथे एक छोटंसं स्टोर आहे, तिथून आम्ही पुरणपोळ्या घेतो. इथे फक्त पुरणपोळ्याच नाही तर उकडीचे मोदक, तळलेले मोदक, घावणे, भाकरी अशा सगळ्या गोष्टी मिळतात. सो इन केस तुम्ही कणकवलीवरून कुठे आपल्या गावी जात असाल तर इथून तुम्ही बेसिक गोष्टी घेऊन तुम्ही घरी जाऊ शकता आणि मग क्विक लंच किंवा स्नॅक्स पण करू शकता. सो आम्ही निघालेलो बस स्टँडवर. आमची 12ची बस होती. आम्ही अराउंड 1:30-1:45 ला देवगडला पोहोचलेलो. देवगड बस स्टॉपला पोहोचलो आणि तिकडे जवळच ही खानावळ होती. तिथे आम्ही मस्तपैकी व्हेज थाळी घेतली. मी एन्जॉय केलं व्हेज थाळी. ऑफकोर्स मी फिश खात नाही. सो मी मालवणला गेली किंवा कोकणात गेली तर मी व्हेज थाळीच खाते. पण व्हेज थाळी खायचीच एक वेगळी मजा आहे. त्याच्यानंतर आम्ही घेतलेलं कोकम सोडा आणि मग पटकन ऑटो पकडली आणि आम्ही आमच्या घरी पोहोचलेलो. मग काय घरी पोहोचल्यावर कसलं शूट होतंय. आई बाबांना भेटलो, थोडासा आराम केला आणि मस्त संध्याकाळचा चहा एन्जॉय केला. अँड या दॅट वॉज माय डे. उद्यासाठी स्टे ट्यून्ड.